आपल्यातलेच गद्दार लोक तो पराभव त्या ठिकाणी आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना तर माझ्याशी गाठ आहे. सांगायचं तात्पर्य मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पॅनल जरी निवडून आलेलं असलं तर क्रॉस वोटिंग कुठं कुठं झाले त्याचे सगळे आकडे माझ्याकडे आहेत. या संदर्भामध्ये बंधाऱ्यांनी लीड दिलाय, माळेगावनी लीड दिलाय, त्याच्यामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जे काही होतं नव्हतं ते शेवटचा हात 6 नंबर गटाने फिरवला. एकदम तिकडच्या भागातनं ती 5 गावं होती तिथनं एकदम 400, 450, 500चं लीड निघायचं. आणि त्याच्यावर मुनमुनेताई पण बाहेर पडल्या, नितीन पण पुढे निघून गेला. माझं एक विनंती की नीरावागजनी पण मला ह्यावेळेस कमी मतदान केलं. वास्तविक नीरावागजमध्ये समोर तर माणसंच नव्हती, सगळे दिग्गज माझ्या बाजूने बसलेले होते. हा म्हणजे तिथं बघा 12 मतं कमी पडली. म्हणजे ते माझेच कार्यकर्ते आहेत. हे 86 ना, हे सगळे आमचे पुढारी आहेत. तुम्ही यादी बघितली ना, मी ते पण आता काढलेलं आहे. मी त्यांना एकट्याला बोलून सांगणार आहे, तू मला मत दिलं पण तिकडं दिलं नाही, मी सांगणार आहे. आता एवढ्यांचा देखत त्याचा पंचनामा करत नाही. पण हे जे काही आहे ना, मी मगाशी काय तुम्हाला म्हणलं, मी त्याही वेळेस सभेत काय सांगितलं, आपला पराभव विरोधक करू शकत नाही. आपलेच लोक, आपल्यातलेच गद्दार लोक तो पराभव त्या ठिकाणी. मी त्यांना जीव तोडून सांगितलं, अरे तुम्हाला माझ्या विरोधी जायचं असेल खुले पाण्याने जावा ना, मला तरी कळेल किंवा हा गेलं आम्ही ते नाच सोडून देऊ. पण तुम्ही आमच्या बरोबर बसणार, सभांना येणार, तुमच्या लोकांना मात्र हे असं झालं तसं झालं हे बरोबर नाही. मी स्वतः 91ला उभा होतो खासदारकीला, मी काउंटिंगला स्वतः होतो, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. त्याच्यानंतर विधानसभेला मी काउंटिंगला होतो, 95 होतो, 99 होतो. त्याच्यानंतर मग 2004 पासून मला मुंबईला थांबावं लागायचं, पण मी काउंटिंगला स्वतः जायचो. आता आपले उमेदवार देखील काउंटिंगला नव्हते. मला काही कळत नाही, अरे कार्यकर्ता 36 तास तुमच्याकरता जीवाचं रान करतो. अरे तेच सांगतो ना, नव्हते म्हणजे आले नाहीत ना. त्यामध्ये कुठलाही बरं असंही काही नाही किंवा त्यांना कुठंतरी छातीचा त्रास होता, अटॅक बिटॅक आला असता ते बघितलं तर. आता निवडून आलेले माझ्या बरोबरचे मी धरून जे 20 लोक आहेत त्यांनी मी सांगतोय त्याच पद्धतीनं वागायचंय. मी लोकांना सांगितलंय की गेस्ट हाऊस मध्ये फक्त चहा आणि पाणी मिळेल, त्याच्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. हे मी शब्द दिलेला आहे, तो तसा जसाच्या तसा पाळायचा. तशा पद्धत स्वतःच्या वाहनाने तिथं यायचं. मी पण गाडी वापरणार नाही, कुणालाही गाडी वापरून देणार नाही. फार तर एमडी तिकडे कुठं, खरं तर एमडीची कामं फोनवरच होणार आहे. त्यांनी फक्त सांगायचं दादा शेतीची साखर आयुक्ताकडे हे, आमच्याकडे ते, ती कमिटीकडे फलन आहे, जी शासन नियुक्त समिती असते ते, त्याच्यावर तसंही काही नाही. वरच्यावर ह्या सगळ्या गोष्टी होतील. मी आठवड्यातनं तिथं चक्कर मारी, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. कुणाला लग्न कार्याला लागलं, काय लागलं, नडीआडीला लागलं तर काय करायचं, नडीआडीला लागलं तरी आम्ही त्यांना उपयोगी पडू, काही त्यांनी करायचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. काही इतरांनी कुणी कुठल्याही डायरेक्टर आता जे झालेले आहेत त्यांच्या घरी कुठला व्यापारी गेला आणि तो भेटला तर सरळ सांगायचं इथं भेटू नका, जे काही असेल ते आमच्या संचालक बोर्डाच्या मीटिंगमध्ये जे काही असेल ते. हे केशवरावांनी पाळलं होतं. केशवरावांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये हे जर कुणी जर केलं तर अजिबात मी खपून घेणार नाही. कुणी जर वेडं वाकडं काहीतरी करून अमक्याला द्यावं लागतं, इथं मी पहिलंच त्यांना सगळ्यांना सांगणार, चेअरमन सकट कुणाला 5 पैसे द्यायचं कारण नाही, सगळं काही त्याच्यात घाल आणि लोईसवर ये, अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगणार. इतका काटेकोरपणे कारभार 20च्या 20 डायरेक्टरांना सांगतो की तुम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीनं आपल्याला करायचा.
कदाचित काही जण म्हणतील तुला तर काहीच तिथं मान नाही, पण डायरेक्ट होऊन काय उपयोग आहे? तुम्हाला मान आहे, सन्मान आहे, तुमच्या सूचनेचा आदर केला जाईल, तुमच्या उपयुक्त सूचनेचा निश्चितपणे विचार पण केला जाईल, ज्याच्यातून सभासदांचं भलं होणार आहे. सभासदांचं भलं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कुठं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगा की दादा इथं चुकतं. काही काहींना आता इथं काही लोकांनी लावलेला वर्ग मोठा आहे, कारण ते अनेक वर्ष संचालक मंडळामध्ये वेगवेगळ्या पदावर राहिलेले. त्याच्यामुळे मला त्याही कामगारांना सांगायचंय की तुम्ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कामगार आहात. तुम्ही अजित पवारांचे नाही, केशवराव जगतापांचे नाही, बाळासाहेब तावरेंचे नाही, अण्णांचे नाही, रंजन काकांचे नाही, किंवा आतापर्यंत जे चेअरमन होऊन गेले त्यांचे कुणाचे नाही. नोकरीला लावण्यापर्यंत ठीक आहे, पण आतमध्ये काही काही जण त्याच्यातून असं काही केलं तर या निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाची बदनामी होईल आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं साध्य करण्याचा प्रयत्न कुठल्याही डिपार्टमेंटला काम करत असणाऱ्यांनी केला आणि तो समजला तर त्याची खैर नाही. त्यांनी इमाने इतबारेच काम केलं पाहिजे. एमडी कुठे बसली? हा, सगळी गॅंग बसली बघा. दंड एमडीला बोलवा, शेती अधिकाऱ्याला बोलवा, टेन डेव्हलपमेंट ऑफिसरला बोलवा, चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, जे खाते चीफ अकाउंटंट, सगळ्यांना बोलवा. त्यांनी पण सगळ्यांनी ऐकायचं आणि मी जे सांगतोय हे लक्षात ठेवायचं. कारखाना उद्याचे 5 वर्ष तसाच चालला पाहिजे, त्याच्यात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही. आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना तर माझ्याशी गाठ आहे. तो जर म्हणला ना दादा मी आमच्या लावलंय त्यांनी, परंतु त्यांनी काही फुकट सह्या करून सगळीकडे फिरायला चाकाटा पेटवायला नाही लावलं. कारखान्यात 8 तास ड्युटी करायला लावलेले. तुम्हाला आम्ही पगार देतो, तुम्हाला आम्ही बोनस देतो, तुमचा आदर करतो, तुमचा मान करतो, तुमचा सन्मान आम्ही करतो.